सो व्हेरी गुड इव्हनिंग डिअर फ्रेंड्स, डिअर स्टुडंट्स किंवा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझं नाव गणेश किंवा मी अशी काही सुरुवात करणार नाही. कारण काय आहे की कुठल्याही प्रकारचं स्वार्थ किंवा एक प्रकारचं आपण ज्याला बोलतो ना की अर्निंग पर्स्पेक्टिव्ह किंवा सो आय एम नॉट प्रिपेरिंग दिस व्हिडिओज ऑर नॉट. I really did not open this YouTube channel with any kind of future earnings or something like that. प्रयत्न फक्त असा असतो की जे काही विद्यार्थ्यांची हिताचं आहे किंवा जे काही असं आहे की ज्याच्यातनं त्यांच्या आयुष्यात थोडाफार फरक पडेल किंवा त्यांना आनंद होईल किंवा जे त्यांच्या हिताच्या गोष्टी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं एक काम आहे. आणि त्याच पर्स्पेक्टिव्हने किंवा त्याच पॉईंट ऑफ व्ह्यू आजचा व्हिडिओ बनवतोय. ह्या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये दोन गोष्टी झाल्या. एक तर ओटीओ विद्यार्थ्यांचे पेपर झाले विंटर 2023, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पास झालेत मागील वर्षी किंवा जे आता विंटर मध्ये पास होतील किंवा नाही होणार, किंवा जे सध्या आता डिप्लोमा फर्स्ट इयरला आहेत, सेकंड इयरला आहेत, किंवा जे डिप्लोमा करायला येणार आहेत, ह्या सर्वांसाठीच एक थोडस मास्टर स्ट्रोक आहे. तो म्हणजे एक्झिट एक्झाम. तर ह्या एक्झिट एक्झाम बद्दल मी गेल्या 2 वर्षापूर्वीच एक भविष्यवाणी केली होती, जी मी नव्हती केली. माझ्याकडे त्याच्या संबंधित सर्व पुरावे होते, सर्व इन्फॉर्मेशन होती. तर तीच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा जो व्हिडिओ असणार आहे, तर तुम्हाला वाटलं तर शेवटपर्यंत बघा, वाटलं तर तुम्ही कट करा, वाटलं तर अनसबस्क्राईब पण करा. पण मला एकच सांगायचं की एक्झिट एक्झाम बद्दल जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे, तुम्ही काही करून यावेळी ऐकून घ्या. च्या संबंधित काही पुरावे आहेत माझ्याकडे आले, ते तुम्ही बघून घ्या. हा भारत का राजपत्र द गॅजेट ऑफ इंडिया आहे माझ्याकडे. सो मी आता नव्याने परत तुमच्यासाठी तो डाउनलोड केलाय. माझ्याकडे तो मेलला पण आहे, जुना पण आहे. तर याच्यामध्ये जवळपास एक्झिट एक्झाम बद्दल सर्वच इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे, परंतु सुद्धा देतानाच त्यांनी याच्यामध्ये काही मिथ आणि काही फॅक्ट या दोन्ही गोष्टी दिल्या आहेत. बरोबर आहे ना? कारण की जे मुलं आता विंटर एक्झाम देत आहेत किंवा ओटीओचे विद्यार्थी, त्यांच्या मनात पहिला प्रश्न तर हा असेल की मी पास होणार आहे की नाही, माझा रिझल्ट काय लागणार आहे, काय नाही, मी ऍप्लिकेबल असणार की नाही. त्यात जे मुलं मागच्या वर्षी पास झालेत, म्हणजे आता जे मुलं सेकंड इयरला आहे आणि त्यांच्या आधी जे पास झाले ते मागील वर्षीचे पासआउट बॅच, त्यांच्या मनात तर हाच प्रश्न आहे की आम्हाला एक्झाम द्यायची की नाही. बरं, द्यायची तर ही एक्झाम कशी असेल, सब्जेक्ट किती असतील, किती मार्कांसाठी असेल, कशा पद्धतीची एक्झाम असेल, पेनने लिहायची आहे ती कॉम्प्युटराइज आहे, असेल तर कुठे असेल ती एक्झाम, ती कॉलेज घेणार की कोण घेणार, किंवा ही एक्झामला जर मी पास नाही झालो तर मला लायसन्स मिळणार की नाही मिळणार, या एक्झामला मी पास नाही झालो तर मला डिग्रीला ऍडमिशन मिळणार की नाही मिळणार, असे बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांकडनं होते. मला काही जणांनी सांगितलं की सर तुम्ही याच्यावर काही माहिती होतं तुम्हाला बऱ्याच वर्षांपासून, तुम्ही याच्यावर काही सांगू शकतात का. तर बरीचशी माहिती काढली आहे, बरीचशी मला पहिल्यापासूनच होती, ती तुम्हाला सांगतो. हा गॅजेट ऑफ इंडिया आहे, याच्यामध्ये त्यांनी बरेचसे सेक्शन्स दिले आहेत. आता हिंदीतला मी तुम्हाला इंग्लिश मधला दाखवतो. शॉर्ट टायटल अँड कमेन्समेंट. दिस रेग्युलेशन्स मे बी कॉल्ड द डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन रेग्युलेशन 2022. देन दे शॅल कम इन टू फोर्स फ्रॉम डेट ऑफ दर पब्लिकेशन इन द ऑफिशियल गॅजेट. मग त्यांनी सांगितलंय की हा इंटू फोर्स फ्रॉम द डेट ऑफ दर पब्लिकेशन म्हणजे एक्झिट एक्झामचा सर्क्युलर ज्या डेटला पडलं त्या डेट पासून तर पुढील सगळ्या, जोपर्यंत पुढे परत एखादं बंद होण्याचं सर्क्युलर पडत नाही तोपर्यंत, म्हणजे आज जर हे सर्क्युलर पडलंय तर आजपासूनचे जेवढे पण वर्षाचे विद्यार्थी असतील त्यांना सगळ्यांना एक्झिट एक्झाम देणं ऍप्लिकेबल आहे. मग आता हे सर्क्युलर पडलं होतं, मीन्स पोस्ट झालं होतं 24 फेब्रुवारी 2022ला. तर तेव्हापासून तर पुढे जेवढे, मग आता तुम्ही जस्ट इमॅजिन करा, कारण की 2023 मध्ये जी बॅच पासआउट झाली किंवा 2022च्या एंडला जी बॅच पासआउट झाली, तर या सर्वांनाच ही एक्झाम बंधनकारक आहे. फरक फक्त एवढा होता की पीसीआयने सर्क्युलर दिलं नव्हतं, म्हणजे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने त्यांनी दिलं होतं, पण स्टेट फार्मसी काउन्सिल
ने त्यांच्याकडनं काही प्रकारचे राईट्स घेतलेले नव्हते. आणि या संबंधित सगळे राईट्स आहे कोणाकडे, पीसीआयकडे, कारण पीसीआयने स्टेट फार्मसी काउन्सिलकडनं सगळे राईट्स काढून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये मी आता तुम्हाला वन बाय वन काही प्रश्न आहेत माझ्याकडे लिहिलेले आहेत मुलांचे, त्याचे उत्तर देतो. पहिली गोष्ट तर एक्झिट एक्झाम का द्यावी. तर याच्या आधी हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर आधी सर्क्युलर्स बघून घ्या, म्हणजे तुम्हाला डिटेल आयडिया येईल की माझ्याकडे याच्या रिलेटेड काय काय आहे आणि किती काय आहे. हे एक पीसीआयचं एक सर्क्युलर आहे, जे 24 फेब्रुवारी 2022च्या आधी त्यांचं एक मॅन्युस्क्रिप्ट होतं, ते सुद्धा माझ्याकडे होतं. त्याच्यानंतर हम्म, आता बघा, पॅनल एम्पॉवरमेंट ऑफ गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट एडेड फॅकल्टी फॉर एक्झिट एक्झामिनेशन ऑफ डिप्लोमा फॉर डिप्लोमा इन फार्मसी, हे 22 मार्च 2023चं सर्क्युलर आहे, जे त्यांनी पोस्ट केलं होतं. 22 मार्च म्हणजे ह्या वर्षाच्या मार्च मध्ये पण हे आलं होतं की कॉलेजेससाठी की सावध व्हा, विद्यार्थ्यांना सावध करा, एक्झिट एक्झाम आहे, तशा पद्धतीने त्यांना आधी सूचना देऊन द्या. त्याच्यानंतर एक दुसरं सर्क्युलर त्याच्या आधी आलेलं होतं 2022 मध्ये, 18 ऑगस्टला. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की 24 फेब्रुवारी 2022 नंतर ते सातत्याने कंटिन्युअस फॉर्म मध्ये ते सर्क्युलर्स कॉलेजेसला देतो, ते कुठलंही कॉलेज असो, गव्हर्नमेंट असो नॉन गव्हर्नमेंट असो. तर अशा पद्धतीचे सगळे अमेंडमेंट त्यांच्याकडे होत्या आहेत. हे झालं 18 ऑगस्टचं. आता मी तुम्हाला फक्त तारीख दाखवतोय, बाकी त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे हा प्रश्न वेगळा आहे. नंतर हे बघा, 14 सप्टेंबर 2022, म्हणजे पहिलं आलं 24 फेब्रुवारी 2022, नंतर ऑगस्टमध्ये, नंतर सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबर गॅप होता, नाही नोव्हेंबरमध्ये पण एक आलं, नंतर डिसेंबर 22 मध्ये पण आलं होतं, नंतर परत मार्च 23चं दाखवलं मी तुम्हाला. आता हे 22 डिसेंबर 2023 म्हणजे आत्ताच, आजची तुमची 28 तारीख आहे, बरोबर आहे. 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 7 दिवसांपूर्वी हे सर्क्युलर पडले, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फार टेन्शन आले. आता याच्या पुढील जो व्हिडिओ आहे तो समजून घ्या, तुमच्यासाठी तो फार महत्वाचा आहे. त्यात तुम्हाला सगळे पत्ते उघडणार अबाउट एक्झिट एक्झाम. थँक्यू.